बॉक्स बरोबर किती। तर मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, हे उदाहरण या ठिकाणी बॉक्स आहे पण बाकीचं जे उदाहरण आहे राहिलेलं ते सोडवत यावं लागेल, तेव्हा बॉक्सची किंमत आपल्याला निघेल किंवा कधी कधी तो स्टार पण दिलेला असते। तर मग बघूया आपण कंस आधी सोडून घ्यायचं। इकडच्या बाजूला तर 80 दिलेले आहेत, बरोबर 80। बरोबर चिन्ह हे सांगत असतं नेहमी, लक्षात ठेवा, बरोबर चिन्ह हे नेहमी सांगत असतं की माझ्या दोन्हीकडच्या बाजू बरोबर आहेत। मग इकडे किती आहे 80, तर इकडे पण 80 असेल, अशा पद्धतीचं हे सोडवूया आपण। काय तर अगोदर कंस सोडून घेऊया, 80 गुणिले 0। आता शून्याला आपल्याला माहित आहे कोणत्याही कितीही मोठ्या संख्येला गुणलं तर गुणाकार काय येत असतो, 0। म्हणून 0 कधी पण म्हणतो कितीही मोठी संख्या असू द्या, माझ्याशी जर गुणाकार केला तर काय येतो गुणाकार, 0। म्हणून 80 गुणिले 0 काय गुणाकार येईल, 0 अधिक बॉक्स बरोबर 80। तर आता पाहूया, अधिक 0 आहे या ठिकाणी, बॉक्स बरोबर अधिक 0 पुढे जाऊन 80 वजा 0 होईल, आहे की नाही। इकडच्या बाजूला जर अधिक असले तर इकडे गेल्यावर काय होतं वजा, आणि इकडे वजा असेल तर इकडे गेल्यावर काय होतं अधिक। म्हणजे आता बॉक्स बरोबर 80 वजा 0 म्हणजे काय आलंय 80, कारण 80 मधून 0 वजा केल्यावर 80च राहतात। म्हणून या ठिकाणी या बॉक्सची किंवा चौकटीची किंमत किती आलेली आहे 80। तर अशा पद्धतीचं उदाहरण आलं असेल बॉक्स किंवा स्टार, तर बाकीचं सोडवून घेऊन त्याची आपल्याला किंमत काढता येते। असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा।